बुलेटिनमध्ये बातम्या सविस्तर पाहूया। सुरुवातीला महत्त्वाची बातमी आहे ती मनसे संदर्भातली। मनसेची दुसरी यादी प्रकाशित करण्यात आलेली आहे आणि त्यात अमित ठाकरे माहीममधून निवडणूक लढणार आहेत। अमित ठाकरेंनी निवडणूक लढावी यासाठी कार्यकर्त्यांची आग्रही मागणी होती आणि त्यानुसार आता अमित ठाकरे माहीममधून निवडणूक लढणार आहेत। माहीम मतदारसंघाचा राज ठाकरेंकडून सुद्धा आढावा घेण्यात आला होता आणि आता अमित ठाकरे हे निवडणूक लढणार आहेत हे स्पष्ट झालेले आहे, कारण दुसऱ्या यादीत अमित ठाकरे यांचं नाव आहे। मनसेची दुसरी यादी प्रकाशित करण्यात आलेली आहे आणि त्यात अमित ठाकरे माहीममधून निवडणूक लढणार आहेत, तर वरळीतून मनसेचे संदीप देशपांडे लढणार आहेत। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांच्याकडून। देवेंद्र, अमित ठाकरे निवडणूक लढतील अशी चर्चा रंगत होती आणि आज त्यावर शिक्कामोर्तब होत आहे। काय खास आहे या मनसेच्या दुसऱ्या यादीमध्ये? हेमाली, मनसेने यापूर्वी 9 लोकांची उमेदवारी जी आहे ती जाहीर केली होती आणि नुकतीच मनसेची जी 45 लोकांची यादी जाहीर झालेली आहे त्यामध्ये प्रामुख्याने जर आपण बघितलं तर मनसे नेते अमित ठाकरे हे माहीम मतदारसंघातून निवडणूक लढणार आहेत। गेल्या काही दिवसापासून ते सक्रिय राजकारणात उतरतील, निवडणूक लढतील अशा पद्धतीची चर्चा होत होती आणि अखेर आपण बघतो की अमित ठाकरे माहीम या मतदारसंघातून लढणार आहेत। त्याचसोबत वरळीमधून मनसे नेते संदीप देशपांडे हे निवडणूक लढणार आहेत। संदीप देशपांडे यांचा सामना ठाकरे सेनेचे आदित्य ठाकरे यांच्यासोबत होणार आहे। त्यासोबत आपण बघतोय की इतर अनेक महत्वाची जी मनसेची नेते मंडळी आहेत, पदाधिकारी आहेत, ती देखील या सगळ्या उमेदवारी यादीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात आहे। प्रामुख्याने आपण बघितलं तर कल्याण ग्रामीण मधून राजू पाटील त्यांचे विद्यमान आमदार, त्यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आलेली आहे। तर भांडूप पश्चिम मधून आपण बघतोय शिरीष सावंत जे मनसेचे नेते आहेत त्यांची उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। तर मुरबाड असेल, कोथरूड असेल, हडपसर, खडकवासला, मागाठाणे, बोरिवली किंवा इतर जे मतदारसंघ आहेत त्या ठिकाणी मनसेची जी प्रमुख नेते मंडळी आहे, पदाधिकारी आहेत, ते त्यांची नावं जी आहेत ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आहे। प्रामुख्याने आपण जर बघितलं तर अमित ठाकरे यांच्या नावाची चर्चा होती आणि त्यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे। त्यामुळे राज ठाकरे यांच्या कुटुंबातील पहिला व्यक्ती जो आहे तो सक्रिय राजकारणात आणि निवडणुकीच्या रिंगणात जो आहे तो आपल्याला आता पाहायला मिळतो। त्यामुळे आता ही लढत जी आहे ती मुंबईतल्या ज्या महत्वाच्या लढती आहेत त्यापैकी ही चर्चेतली लढत असणार आहे। ज्यावेळी वरळीतून आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढवली होती त्यावेळी मनसेने त्यांच्यासमोर त्यांचा उमेदवार जो आहे तो उभा केला नव्हता। त्यामुळे आता अमित ठाकरे यांच्या समोर आता ठाकरे गटाची जी शिवसेना आहे ती उमेदवार देणार का हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं असेल। नक्कीच मनसेची 45 जणांची यादी जाहीर झालेली आहे आणि यात अमित ठाकरे हे महत्त्वाचं नाव आहे। या व्यतिरिक्त आणखीन काही खास वैशिष्ट्य? आपण ही यादी नुकतीच यादी ही आलेली आहे। आपण जर या यादीवरती नजर टाकली तर प्रामुख्याने आपल्याला पाहायला मिळतं की अमित ठाकरे तर आहेतच, त्याचसोबत मनसेची जी इतर नेते मंडळी आहेत त्यामध्ये प्रामुख्याने जर आपण नाव घेतलं तर मनसेचे नेते शिरीष सावंत आहेत, किशोर शिंदे आहे, साईनाथ बाबर आहेत, हे आपल्याला पाहायला मिळतात। त्याचबरोबर मुंबईबद्दल बोलायचं झालं तर मुंबईतील जी मनसेची विभाग अध्यक्ष आहेत त्यांची नावं प्रामुख्याने यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात आहे। दुसऱ्या आपण बघितलं तर तासगाव असेल, श्रीगोंदा असेल, हिंगणा असेल, नागपूर दक्षिण, सोलापूर शहर उत्तर या भागामध्ये जर आपण बघितलं तर त्या ठिकाणची मनसेची जी प्रमुख नेते मंडळी आहेत ती राज ठाकरे यांनी निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवलेली आपल्याला पाहायला मिळतात आहे। देवेंद्र, विधानसभा स्वबळावर लढणार हे जवळपास निश्चित झाल्यानंतर राज ठाकरे यांनी महाराष्ट्राचा पूर्ण दौरा केला होता, यात मराठवाड्याचा सुद्धा दौरा केला होता। मराठवाड्यामध्ये त्यांना बराच रोष त्यावेळी पत्करावा लागला होता। त्यांच्या दौऱ्यादरम्यान मराठवाड्यातल्या विधानसभा जागांसाठी या दुसऱ्या यादीत कुणाकुणाला संधी देण्यात आलेली आहे, तिथं त्यांनी कोणते उमेदवार उभे केले आहेत? आपण पाहिलेलं आहे की राज ठाकरे यांनी मराठवाडा असेल, विदर्भ असेल किंवा इतर ठिकाणी पुणे असेल या ठिकाणी दौरे केले होते आणि या दौऱ्यादरम्यान त्यांनी काही नावं जाहीर केली होती। साधारण महिन्याभरापूर्वी त्यांनी हा दौरा केला होता, त्यावेळी जवळपास 7 ते 8 नावं जी आहेत ती त्या भागातली जी नेते मंडळी आहेत, पदाधिकारी आहेत त्यांची नावं त्यांनी जाहीर केली होती। आज जी यादी आपल्याला समोर येते त्यानुसार प्रामुख्याने मुंबईतील बहुतांश नावं जी आहेत ती पाहायला मिळतात। मुंबईतील या बहुतांश नावामध्ये जे मनसेचे स्थानिक विभाग अध्यक्ष आहेत ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। ही मनसेची तसं बघितलं तर पहिलीच यादी आपण म्हणू शकतो ज्यामध्ये 45 नावांचा समावेश आहे आणि यापूर्वी काही नावं त्या दौऱ्यामध्ये गेल्यानंतर राज ठाकरे यांनी जाहीर केली होती आणि येत्या उद्यामध्ये आणखी काही नावं जी आहेत ती जाहीर होण्याची शक्यता आहे।
नक्की. धन्यवाद देवेंद्र, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल. भाजप पाठोपाठ मनसेनं आपली उमेदवारांची यादी जाहीर केलेली आहे. मनसेची दुसरी यादी आहे आणि या दुसऱ्या यादीमध्ये महत्त्वाचे चेहरे आपण पाहतो आहोत. कल्याण ग्रामीणमधून राजू पाटील यांची कालच त्यांनी उमेदवारी घोषित केली होती एका जाहीर सभेमध्ये. तर वरळीतून संदीप देशपांडे आणि दादर माहीमधून अमित ठाकरे ही निवडणूक लढणार आहेत. अमित ठाकरे हे पहिल्यांदाच ही निवडणूक लढणार आहेत. अमित ठाकरे देखील गेल्या काही वर्षांपासून राजकारणात सक्रिय झाले होते आणि त्यांनी निवडणूक लढावी अशी मनसे कार्यकर्त्यांनी मागणी केली होती राज ठाकरेंकडे. त्याप्रमाणे दादर माहीमधून अमित ठाकरे आता निवडणूक लढणार आहेत. या व्यतिरिक्त श्रीश सावंत हे देखील निवडणूक लढणार आहेत. याबाबत आपण अधिक चर्चा करूया. आपल्याबरोबर आहेत राजकीय विश्लेषक अभय देशपांडे. अभय देशपांडेजी, मनसेच्या दुसऱ्या यादीचं मोठं वैशिष्ट्य म्हणजे अमित ठाकरे दादर माहीमधून निवडणूक लढणार आहेत. काय वाटतं? नाही, ते निवडणुकीच्या रिंगणात उतरतील यावेळी असं तर स्पष्ट संकेत त्यांच्याकडनं येत होते. राज ठाकरे यांनी मध्यंतरी तसे संकेत दिले होते. फक्त मतदारसंघ कुठला निवडतात याबद्दलचं एक कुतूहल होतं. वरळीमधून उभे राहणार, ठाकरे विरुद्ध ठाकरे असा सामना होणार की दुसरा मतदारसंघ निवडणार याबद्दल चर्चा होती. त्यातच माहीम मतदारसंघाचं कालपासून याची चर्चा सुरू झाली होती. कदाचित सदा सरवणकर यांची परत उमेदवारी जाहीर न करता इथे शिंदे आणि भाजपा या दोन्हीकडून त्यांना पाठिंबा, तिकडे महायुतीचा त्यांना पाठिंबा मिळू शकतो त्या मतदारसंघामध्ये अशी चर्चा सुरू झाली होती. आणि त्या अपेक्षेप्रमाणे मला वाटतं की आता त्यांना तो मतदारसंघ त्यांच्यासाठी त्यांच्या नावाची घोषणा झाली आणि कदाचित येत्या 1-2 दिवसात महायुती पण आपला निर्णय जाहीर करू शकेल. लोकसभा निवडणुकीमध्ये मनसेने महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्याचंच मला वाटतं कुठेतरी त्याची परतफेड या माध्यमातून किमान या मतदारसंघापुरती तरी झाली तर काही आश्चर्य वाटायला नको. याशिवाय अनेक उमेदवार उभे केलेले आहेत. आता मनसेच्या उमेदवारांचा कोणता मतदारसंघात त्यांचं वर्चस्व आहे, त्यांच्या मतविभागणीचा कोणाला फटका होणार हा सगळा विश्लेषणाचा भाग आहे. पण अमित ठाकरे यांच्यापुरतं जरी सांगायचं झालं तर या निमित्ताने आणखी एक ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात आलेत असं म्हणावं लागेल. आणि जर ही निवडणूक ते जिंकले तर कदाचित पुढच्या विधानसभेमध्ये ठाकरे आणि ठाकरे, 2 ठाकरे त्या विधानसभेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. अभयजी, पण अमित ठाकरे माहीममधून निवडणूक लढणार आहेत हे तर आता निश्चित झालेलं आहे. माहीम हाच मतदारसंघ अमित ठाकरेंसाठी काय वाटतं? नाही, शिवसेनेचं एक तर तिकडे मुळात मनसे तिथे मागच्या वेळेस मनसेला तिथे चांगली मतं मिळाली होती. मनसे दुसऱ्या क्रमांकावर होती त्या मतदारसंघामध्ये. आता लोकसभेच्या वेळेस शिवसेनेला तिथे आघाडी मिळाली होती उद्धव ठाकरे यांच्या. पण मनसेचा तिकडे चांगला प्रभाव आहे. तिकडे मनसेचे आमदारही निवडून आलेले आहेत पूर्वी. त्यामुळे तो मतदारसंघ तशा त्या दृष्टीने मनसेसाठी पण एक प्राबल्य असणारा मतदारसंघ होता. त्याच्यामुळे तोच मतदारसंघ कदाचित अमित ठाकरेंच्या लॉन्चिंगसाठी मला वाटतं निवडला असावा. आणि वरळी मधला तो अनावश्यक संघर्ष टाळला गेला असं वाटतं दिसतंय. धन्यवाद अभय देशपांडेजी. NDTV मराठी बरोबर ही सविस्तर चर्चा केल्याबद्दल. वरळीतून मनसेचे संदीप देशपांडे लढणार आहेत तर दादर माहीमधून अमित ठाकरे लढणार आहेत. मनसेनं आपली दुसरी यादी उमेदवारांची जाहीर केलेली आहे. याबाबत आपण आणखी माहिती घेऊया. आपल्याबरोबर आहेत आमचे प्रतिनिधी रोनक कुकडे. रोनक, मनसेनं आपली दुसरी यादी जाहीर केलेली आहे. खरं म्हणजे राज ठाकरेंनी या स्वबळाचा नारा दिल्यानंतर राज्यव्यापी दौरे केले होते आणि त्यानंतर वेगवेगळ्या मतदारसंघांचा आढावा घेतला होता आणि ही आता यादी समोर येते. या यादीतलं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे अमित ठाकरे पहिल्यांदा निवडणूक लढणार आहेत. काय सांगाल, मनसेची रणनीती काय वाटते या दुसऱ्या यादीकडे बघून? मुख्यतः हिमाली अमित ठाकरे निवडणुकीच्या मैदानात आहे ही बातमी अनेक वेळा अनेक महिन्यांपासून समोर येत होती की अमित ठाकरेंची इच्छा आहे की त्यांनी विधानसभा निवडणूक लढावी. आणि आपल्याला माहिती आहे की राज ठाकरे जेव्हा पक्षामध्ये रिव्ह्यू मिटिंग घेत होते त्यावेळेस देखील या बैठकी दरम्यान स्वतः अमित ठाकरेंच्या वतीनं एक प्रस्तावना करण्यात आली होती. त्यामध्ये त्यांनी आपलं मत व्यक्त केलं होतं की पक्षाने जर मला संधी दिली तर मी ही विधानसभा निवडणूक माझी लढण्याची इच्छा आहे. आणि अनेकदा ऑफ रेकॉर्ड मध्ये देखील अमित ठाकरे त्यांनी हे बोलून दाखवलेलं आहे की सिस्टम मध्ये जोपर्यंत येत नाही तोपर्यंत लोकांचे कामं जे आहेत ते मी मार्गी लावू शकत नाही. त्यामुळे माझी इच्छा आहे जर माझ्या वडिलांनी आणि माझ्या पक्षाच्या अध्यक्षांनी परवानगी दिली तर मी विधानसभा निवडणूक लढायला तयार आहे. त्यामध्ये 2 ऑप्शनवर विचार केला जात होता. कारण अमित ठाकरेंनी आमच्या मतदारसंघातून निवडणूक लढावी अशी अनेक मनसेचे जे पदाधिकारी आहे कार्यकर्ते त्यांची इच्छा होती. पहिलं ऑप्शन भांडूप
होतं आणि दुसरं ऑप्शन माहीमचे कार्यकर्त्यांच्या वतीने आग्रह करण्यात आला होता. आणि आता जो निर्णय घेण्यात आलेला आहे, आता यामध्ये जसं अभय देशपांडे सरांनी उल्लेख केला की विधानसभा निवडणुकीमध्ये माहीम दादर हा जो विधानसभा क्षेत्र आहे तिथे मनसे दुसऱ्या क्रमांकावर होती. त्यामुळे मनसेचे तिथे वोट आहेत. जर एकनाथ शिंदेंनी तिथे आपला उमेदवार नाही दिला तर मात्र ही शिवसेना युबीटीसाठी निश्चितपणे खूप कठीण अशी निवडणूक जाणार. आणि शिवसेना भवन ज्या परिसरात आहे त्या परिसरात जर शिवसेना युबीटीचा उमेदवार हारला तर आपल्याला माहिती आहे की 2009 मध्ये अशाच पद्धतीची परिस्थिती झाली होती. त्यावेळेस नितीन सरदेसाई मनसेचे निवडून आले होते आणि एक मोठा सेटबॅक शिवसेनेला त्यावेळेस बसला होता. आणि हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे की शिंदे गट शिवसेना इथे उमेदवार देत आहे की नाही. हिमाली, नक्कीच धन्यवाद रौनक, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल. माहीममधून अमित ठाकरे हे निवडणूक लढणार आहेत. तर याच बातमीवर आपण अधिक चर्चा करणार आहोत. आपल्याबरोबर आहेत एनडीटीव्ही मराठीचे इनपुट एडिटर विनोद तळेकर सर, मनसेच्या 45 उमेदवारांची यादी जाहीर झाली आणि यातलं महत्त्वाचं आणि ठळक नाव आहे ते म्हणजे अमित ठाकरेंचं. माहीममधून ते निवडणूक लढणार आहेत. अगदी काही दिवसांपूर्वीच राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांबरोबर माहीमच्या जागेबाबत चर्चा केल्याची माहिती सुद्धा आपल्यापर्यंत आली होती. काय वाटतं, एक पूर्ण मॅप तयार केला जातोय किंवा एक मार्ग तयार केला जातोय अमित ठाकरेंच्या सेफ्टीसाठी किंवा सेफ गेमसाठी? हेमाली, तसं म्हणता येईल. एक तर गोष्ट बाहेरच्या पक्षांबरोबर राज ठाकरेंनी काय चर्चा केली यापेक्षा अमित ठाकरेंची उमेदवारी ही मनसेसाठी किती गरजेची होती हा मुद्दा प्रामुख्यानं लक्षात घेतला पाहिजे. यात प्रमुख गोष्ट अशी आहे की मनसेला 2009 साली जे यश मिळालं होतं ते सर्वात मोठं यश होतं. 13 आमदार पहिल्या फटक्यात त्यांचे निवडून आले होते. 13 आमदार निवडून आल्यानंतर मनसेची चढती कमान राहील अशा स्वरूपाची एक चर्चा होती किंवा अशी एक अपेक्षा होती. पण पुढच्या काळात राज ठाकरेंना ते यश टिकवता आलं नाही. राज ठाकरेंच्या भूमिकेत सातत्यानं बदल होत गेले. मराठी अस्मितेचा मुद्दा मग पुढे हिंदुत्वावर आला आता. पण त्यानंतरच्या काळात राज ठाकरेंचा जो एक चढता ग्राफ होता तो कुठेतरी उतरता होत गेला आणि अखेर गेल्या निवडणुकीत फक्त एक आमदार मनसेचा निवडून आला होता. मनसेसाठी ही आवश्यक गोष्ट होती कारण मनसेला पुन्हा एकदा जोरदारपणे आपला विनोद सर, काही वेळासाठी थांबवते आहे, लाईनवर असेच रहा. आपल्याबरोबर मनसेचे उमेदवार राजू पाटील देखील आता फोन लाईनवरून आहेत. राजू पाटील जी, आपलीही उमेदवारी जाहीर झालेली आहे, त्यासाठी अभिनंदन. आणि अमित ठाकरे सुद्धा निवडणूक लढणार आहेत. काय तयारी आहे तुमची आता? नाही, निश्चितच. सर्वप्रथम मी माननीय राजसाहेबांचे आभार मानतो की त्यांनी मला दुसऱ्यांदा संधी दिली. आणि तयारीचं तुम्ही विचारत असाल तर आम्ही मनसैनिक नेहमी निवडणुकांना तयारच असतो. कोणत्याही राजकीय पक्षातले कार्यकर्ते असतील ते निवडणूक एक सणासारखा त्यांच्यासाठी असतो, पर्वणी असते आणि ते तयारच असतात. त्यामुळे अशी विशेष तयारी वगैरे असं काही प्रकार नाहीये. आम्ही तयार आहोत. राज ठाकरे स्वतः येणार आहेत जसं त्यांनी काल घोषित केलं तुमचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी? होय, परवा प्रथम ते आमचे अविनाश जाधव त्यांच्या इथे फॉर्म भरायला जातील आणि त्यानंतर डोंबिवली इथे कल्याण ग्रामीणचा फॉर्म भरायला ते येणार आहेत. मला वाटतं मान्य राजसाहेब हे पहिल्यांदाच असा फॉर्म भरण्यासाठी वगैरे जात आहेत पक्ष स्थापन केल्यापासून कदाचित. त्यामुळे आमचा उत्सव वाढलेला आहे अजून. अरे, राज ठाकरे स्वतः फॉर्म भरण्यासाठी येणार आहेत आणि अमित ठाकरे सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात उतरता आहेत. त्यामुळे तुमच्यासह इतरही मनसे उमेदवारांचा, कार्यकर्त्यांचा उत्साह दुणावलाय? हो, नक्कीच. म्हणजे अमितजीनं उमेदवारी जाहीर केली. आमच्या सर्व मनसैनिकांसाठी म्हणजे दुधात साखर पडल्यासारखे आहे. त्यामुळे निश्चितच त्यांनाही शुभेच्छा देतो आपल्या चॅनल तर्फे. पण रात्री त्यांनाही फोन करणार आहे. आणि खरंच आम्ही खूप आनंदात आहोत की एक परिवारातला आणि आम्हाला सर्वांना सांभाळून घेणारे आणि आमच्यावर तसेच प्रेम करणारे अमितजी पण आमच्या सोबत ही निवडणूक लढतायत. आनंदाची गोष्ट आहे खूप. नक्की. खूप खूप धन्यवाद राजू पाटीलजी, एनडीटीव्ही मराठीकडे ही प्रतिक्रिया दिल्याबद्दल. विनोद सर, आपल्यालाही धन्यवाद या सविस्तर चर्चेसाठी. दरम्यान मनसेच्या या दुसऱ्या यादीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. ते काय म्हणालेत पाहूया. सर, अमित ठाकरे चुनाव लड़ने वाले माहीम विधानसभा में सबको अधिकार है चुनाव लड़ने।